आज योगायोगाने शिंगणापूरला जायचा योग झाला म्हणजे समाधान सहज म्हणला की चला आपण त्याला शिंगणापूरला जरासं काम आहे करून येऊया. माझं पण मी निवांत होतो, म्हटलं चल जाऊन येऊया. तर जाता जाता जराशी माहिती गोळा करायचा प्रयत्न केला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. आवडल्यास नक्की लाईक करा हीच प्रार्थना. तर नमस्कार मित्रांनो, शिंगणापूरला तर आपण नेहमी जातोच, जे की माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं खाजगी देवस्थान आहे. पण तिथे असणारं शिवलिंग, ते शिवलिंगाचं महत्त्व काय हे आपल्याला माहिती आहे का? तर मला आज समजलं, तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा संकल्प. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर श्री क्षेत्र शिंगणापूर हे श्री शंभू महादेव आणि पार्वती कैलास पर्वतावर सरीपाटाचा खेळ खेळत होते. त्या खेळामध्ये महादेव हे पराभूत झाले. पराभवाने निराश झालेले महादेव ब्रह्मांडात गुप्त झाले. निराश झालेल्या महादेवांचा शोध घेण्यासाठी माता पार्वती आणि भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांची मदत घेतात. त्यानंतर शिव आणि शक्ती या पुन्हा एकत्र येण्यासाठी भगवान विष्णूंनी महादेवाचा शोध घेतला आणि माता पार्वतीस कोथलगिरी पर्वतावर शंभू महादेव तपश्चर्या करत आहेत असे सांगितले. माता पार्वती शंभू महादेवांच्या शोधात कोथलगिरी पर्वतावर आल्या तेव्हा शंभू महादेव वेगवेगळ्या 8 ठिकाणी गुप्त झाले. ती 8 ठिकाणे म्हणजे गुप्तलिंग, बेलदेव, बैलदेव, पानलिंग, खामलिंग, उंबरदेव, वानलिंग आणि गिरिजापती. या 8 तीर्थांना अष्टलिंग असे म्हणतात. या इथे श्री शंभू महादेव व माता पार्वती यांचा विवाह श्री विष्णू व माता लक्ष्मी यांच्या साक्षीने झाला. म्हणून या क्षेत्राला हरिहर भेट म्हणूनही ओळखतात. चैत्र गुढीपाडव्यापासून यात्रा चालू होते. चैत्र शुद्ध पंचमीला महादेव व माता पार्वती यांना हळद लागली जाते. चैत्र शुद्ध अष्टमी श्री महादेव मंदिर ते श्री अमृतेश्वर मंदिर या दोन्ही मंदिराच्या कळसावर ध्वज म्हणजेच पागोटे बांधले जातात व रात्री 12 वाजता श्री शंभू महादेव व पार्वती यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. याच यात्रेमधला मुख्य दिवस होय. ज्यावेळी महादेव कोथलगिरी पर्वतावर आले त्यावेळेस त्यांनी अकळा विकळा स्प्रांज सर्व देवतांना दर्शन दिले होते. त्यामुळे या ठिकाणी श्री शंभू महादेवांना मोठा महादेव या नावानेही ओळखले जाते. या इथे एकाच पिंडीवर एका लिंगात श्री महादेव व माता पार्वती अर्धांगी व दुसऱ्या लिंगात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी अर्धांगी असे 4 देवांचे दर्शन एकाच ठिकाणी होते. हा इतिहास तुम्हाला माहिती होता काय? माहिती असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि